हाय, हॅलो. मी दीपाली. माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. ताटातले पदार्थ पाहून लक्षातच आलं असेल, की आज कोणता पदार्थ मी बनवणार आहे. सर्वांच्या आवडीचा हा पदार्थ. आता थंडी चालू झाली आहे. आता वाटाणा, गाजरे यांचा सीझन फुल चालू झाला. मग आपण वाटाण्याच्या बऱ्याचशाच अनेक प्रकारच्या रेसिपीज तयार करू शकतो. त्यात कचोरी येते. वाटाण्याचा कुर्माही खूप छान लागतो. वाटाण्याची सुक्की भाजीही खूप छान लागते. वाटाण्याचं पातळ कालवण ही खूप छान आणि खूप चविष्ट लागतं. असं ओल्या वाटाण्याचे आपण खूप सारे पदार्थ बनवू शकतो आणि ते चविष्टही खूप लागतात. आणि या सीझनमध्ये थोडासा वाटाणा स्वस्त असतो. त्यामुळे नवनवीन वाटाण्याच्या रेसिपीज आपण बनवू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या सीझनमध्ये एखादा पदार्थ जास्त येतो किंवा त्याचा सीझनच तो असतो, त्यावेळी आपण तो पदार्थ खाणं नक्की म्हणजे नक्की गरजेचं असतं. कारण कसं होतं 12 महिने जरी अवेलेबल एखादी गोष्ट असली, तरी ज्यावेळी सीझनमध्ये तो पदार्थ पिकतो, त्यावेळी त्याची चव खूप छान आणि चविष्ट असते. नाहीतर नंतर येतं ती संकरित येतं आणि संकरितला काही एवढी चव नसते. त्यामुळे ज्यावेळी आपण पदार्थ बनवतो त्यावेळी ते देशी असावेत. त्यामुळे त्याची चव खूप छान आणि मस्त होते. आज आपण बनवणार आहोत तो म्हणजे आपल्या घरच्या इंद्रायणी तांदळाचा वाटाणा भात. तुम्हाला हे ताटात साहित्य दिसत आहे ना, ते मी सर्व साहित्य भातात वापरलं आहे. त्यात आपण इंद्रायणी तांदूळ घेतले होते. आमच्याकडं गावाकडं तांदूळ खूप पिकतात आणि त्याची घरचं तांदूळ असल्यामुळे चव ही भाताची अप्रतिम अशी लागते. मग मी इंद्रायणी तांदूळ 2 ते 3 वाट्या घेतले होते. त्याच्यानंतर आपण 1 वाटी वाटाणा घेतले होते. पूर्ण ते सोलून चांगल्या प्रकारे नीट करून स्वच्छ धुवून घेतले होते. त्याच्यानंतर 1 टमाटा घेतला होता. गरम गरम मसाला घेतला होता, जिरं घेतले होते, हळद घेतली होती. सुंदर असं वासाचं स्टारफूल आणि लवंगा. असं खूप सारं साहित्य मी तुम्हाला दाखवलं आहे, ते आपण घेतलं होतं. आता छान प्रकारे आपण एक कुकर घेतला आहे. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. तेलामध्ये सर्वप्रथम मी जिरं थोडंसं टाकलं, मोहरी थोडीशी टाकली आणि त्याच्यानंतर मिरच्या टाकल्या. मिरच्या सर्वात अगोदर का टाकल्या? कारण मिरच्या अशा खमंग अशा भाजल्या ना, की खूप छान त्याची चव लागते आणि सगळ्यात शेवटी जर आपण मिरच्या टाकल्या, तर त्या अगदी व्यवस्थितरित्या भाजत नाहीत. म्हणून मी सर्वप्रथम पहिल्यांदा मिरच्याच कोणत्याही पदार्थात टाकते. त्याच्यानंतर आपण टाकला आहे तो टॅमॅटो. तेही 1 टॅमॅटो मी मोठ्या आकाराचं असं चिरून घेतलं होतं. तशा पद्धतीचं टॅमॅटो चिरल्यानंतरही खूप छान त्याला चव येते टॅमॅटोला. अगदी बारीक जर चिरलं तर शिजून पूर्ण गिर्र होतं. त्यामुळे मी जरासं मोठ्या आकाराचंच ठेवलं होतं. आता जवळच मार्गशीर्ष महिना आला आहे. त्यामुळं महिला शक्यतो जवळ जर गुरुवारी फोडणीचा भात, आमच्याकडे याला फोडणीचा भात म्हणतो आपण. आम्ही फोडणीचा भातच नित्यक्रमानं असतो जर गुरुवारी. आता आपण त्या ह्याच्यात टॅमॅटोमध्ये अर्धी वाटीला वरती शेंगदाणे टाकले होते. 1 वाटी वाटाणा टाकला आणि त्याच्यानंतर आपण आलं, लसूण, खोबरं, जिरं हे सगळं मिक्स मसाला होता वाटून घेतलेला, तोही यात टाकला. छान प्रकारे असं परतून घेतलं आहे, पाहू शकता तुम्ही. असं व्यवस्थित तेलात छान प्रकारे भाजलं ना, की कोणताही पदार्थ खूप छान आणि खूप चविष्ट असा होतो. असं छान प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचं. वाटाणा जरा वाटाण्याचा कलरही बदलायला हवा आणि पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं. आणि शेंगदाणे जर भातात आपण घातले तर खूप छान. ज्यावेळी आपल्या दाताखाली एखादा शेंगदाणा येतो ना, त्यावेळी त्याची चव खूप छान, खूप अप्रतिम अशी लागते. हे बघा, अशा पद्धतीने सगळं असं मस्तपैकी छान प्रकारे भाजून घ्यायचं. बघा, पाहू शकता. खूप छान हा वाटाणे भात झाला होता. आता याच्यात आपण टाकणार आहोत ती थोडीशी हळद. तुम्ही हळद टाकली नाही तरीही चालेल. कारण प्रत्येकाच्या आवडी-निवडीनुसार असतं. एखाद्याला पिवळ्या कलरचा भात खूप आवडतो, तर एखाद्याला पिवळ्या कलरचा भात आवडत नाही. यात जरी आपण हळद टाकली नाही, तरी पांढऱ्या कलरचा भात तोही खूप छान लागतो. मस्तपैकी अशा पद्धतीने आपण छान प्रकारे हे भाजून घेतलं आहे. आता जे आपण 3 वाट्या तांदूळ घेतले होते ना,
ते अगदी मी स्वच्छ धुवून घेतले आहेत छान प्रकारे असं. आता ते तांदूळ आपण या भातात टाकणार आहोत, सॉरी या मसाल्यात. आता हा गरम मसाला. गरम मसाला 1 ते 2 चमचे मी टाकला आहे. गरम मसाल्यानेही खूप छान चव येते भाताला. त्यात सर्व प्रकारचे असे खडे मसाले असतात. त्यामुळं जरी आपल्याकडं खडे मसाले नसले आणि जरी आपण फक्त गरम मसाला वापरला, तरीही तो भात खूप छान होतो. आता त्यात आपण छान प्रकारे चिरलेली कोथिंबीरही टाकली आहे. कोथिंबिरीशिवाय कोणताही पदार्थ म्हणजे अधुराच असतो. कोथिंबिरीशिवाय कोणत्याही पदार्थाला खरं सांगायचं तर चव येतच नाही. आता हे जे आपण इंद्रायणी तांदूळ घरचे घेतले होते छान प्रकारे, तेही अगदी मस्तपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे. आपण बिर्याणीचाही भात करू शकतो, म्हणजे बिर्याणी राईस तांदूळ असतो त्याचाही 100 ते 120 रुपये काहीतरी किलो आहे तोही. पण तो कसा होतो, तो असा लांब लांब होतो, तोही खूप छान लागतो. पण याचं कसं होतं, याचा जरा चिकटपणा जास्त असतो, त्यामुळं हा चवीला जरा खायला जरा खूपच मस्त लागतो. बिर्याणी राईस कसा होतो, तो फुलून एकदम असा मोकळा मोकळा होतो. त्यामुळं मला तर असं वाटतं की त्याच्यापेक्षा याची टेस्टच खूप छान लागते. कधीही केव्हाही आपलं जे घरचं असेल तेच मस्त छान प्रकारे. आता आपण टाकणार आहोत ते मीठ. मीठ कायमच मोठंच मीठ वापरते. मला कसं होतं, बारीक मिठाचा अंदाज एवढा काही येत नाही, त्यामुळे मी कायम मोठं मीठच वापरते. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ वापरू शकता. आता मीठ टाकल्यानंतर आपण थोडंसं हलवणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार. थोडीशी राहिलेली होती शिल्लक ती. ही कोथिंबीर आपण धुवून स्वच्छपैकी चिरलेली आहे आणि मगच यात टाकली आहे. कारण आजकाल कोथिंबिरीवरही खूप औषध फवारणी केली जाते, त्यामुळे कोणताही पदार्थ, कोणतीही भाजी धुवूनच घ्यायला हवी. आता आपण टाकणार आहोत ते पाणी. आता तुम्ही पाण्याचा अंदाज कसा घेता हे मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, मी जे तुम्हाला आता माप दाखवलं ना, अशा पद्धतीनेच मी पाण्याचा अंदाज घेते. हा अंदाज अजिबात चुकत नाही, माझ्या माहितीप्रमाणे तरी. अगदी परफेक्ट हा अंदाज असतो. म्हणजे जास्त भात गिचकाही होत नाही आणि कच्चाही राहत नाही. अगदी परफेक्ट असा हा भात होतो. जवळजवळ भरपूर स्त्रिया हाच अंदाज वापरतात. त्यामुळं आता आपण कुकर झाकला आहे, मस्तपैकी शिट्ट्या होऊन देणार. आता छान प्रकारे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मस्तपैकी मी कुकर उघडला आहे. कुकरच्या वाफ येत होती, त्यामुळं तिथं व्हिडिओ काही व्यवस्थित आलेला नाही आहे. मोबाईलच्या कॅमेऱ्यावरती वाफ आल्यामुळं असं पुसट दिसत होतं. पाहू शकता, हे बघा अशा पद्धतीनं. भात खूप गरम गरम होता आणि मी तो काढत होते मस्तपैकी तुपाची धार द्यायला आणि आपल्याला सजावट करायला. हे तुम्हाला भात कसा झाला आहे हे दाखवण्यासाठी मी काढत होते, पण ते गरम असल्यामुळे वाफ येत होती आणि मोबाईलचा कॅमेरा पूर्ण असा दिसेनासा असं होत होतं. हे बघा, खूप छानपैकी असा हा सुंदर असा भात झाला होता. याची चव तर खूप अप्रतिम अशी होती. वाफेमुळे जरा पुसट दिसतंय. आता मी जरा कॅमेऱ्यावरचं सगळं पुसून घेते, म्हणजे तुम्हाला छान प्रकारे हा भात दिसेल. बघा बरं, किती छान असा थोडासा असा गिचका हा भात असतो, पण खूप छान याची चव असते. पाहू शकता तुम्ही. हे जे स्टार फूल आहे, वासाचं फूल आहे, याच्यामुळे तर भाताला खूप छान चव आली आणि मस्तपैकी ही तुपाची धार. आहाहा! हा खूप, म्हणजे तुपाची धार दिल्याशिवाय भात तर पूर्ण अधुराच असतो, असंच म्हणा थोडक्यात. गरम गरम भात, त्याच्यावरती तुपाची धार, मग खूप छान आणि खूप अप्रतिम असा हा भात झाला आहे. तुम्ही एकदा ट्राय नक्की करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.